नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. तर MH B.Ed CET संदर्भात प्रॉपर कोचिंग आपल्या चॅनलवरती घेतलं जातं. तर आजपासून आपण महत्त्वाचा प्रश्न सराव घेणार आहोत. मागील 2021 पासून 2025पर्यंत जे महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, प्रश्नपत्रिकांसहित संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण माहिती घेऊया. तर सामान्य ज्ञान या विषयावरती परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, वारंवार विचारलेले प्रश्नसंच आपण पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण? तर विनोबा भावे. दुसरा ऑप्शन आहे बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक. तर वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. तर गीता रहस्य हे जे पुस्तक आहे ते बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेले आहे. तर लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना हे पुस्तक लिहिले. यामध्ये त्यांनी भगवद्गीतेमधील कर्मयोगावर भर दिलेला आहे. तर हा महत्त्वाचा पार्ट आहे. ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता प्रदूषणाचा प्रकार नाही? वायू प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि माती प्रदूषण याच्यामध्ये लक्षात घ्या वायू, जल आणि माती हे पर्यावरणातील हानिकारक घटक मिसळल्यामुळे जे प्रदूषण होते ते प्रदूषण होणारे हे जे प्रदूषण आहे वायूमुळे होतं, पाण्याचं आणि मातीचं प्रदूषण होतं. पण ध्वनी निर्मिती लक्षात घ्या, याच्यामध्ये ध्वनी निर्मिती ही केवळ आवाज तयार करण्याची प्रक्रिया आहे आणि जेव्हा आवाज मर्यादेबाहेर जातो तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. त्यामुळे ध्वनी निर्मिती हा प्रदूषणाचा प्रकार नाही. प्रश्न तिसरा, कोणत्या कंपनीकडे व्हॉट्सॲपची मालकी आहे? इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, गुगल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सध्या फेसबुक या कंपनीकडे व्हॉट्सअपची मालकी आहे. फेसबुकने सन 2014 मध्ये व्हॉट्सअप विकत घेतले आणि आता इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे दोन्ही मेटा लक्षात घ्या फेसबुकच्याच मालकीचे आहेत. प्रश्न तिसरा झाल्यानंतर चौथा प्रश्न आहे. लक्षात घ्या विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC लक्षात घ्या याची स्थापना कोणाच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे? तर प्रश्न आहे पहिला कोठारी आयोग, त्यानंतर सार्जंट आयोग, मुदलियार आयोग, राधाकृष्णन आयोग. प्रश्न चौथा जो आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की विद्यापीठ अनुदान आयोग UGCची स्थापना राधाकृष्णन आयोग यांच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. 1948 साली लक्षात घ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना झाली आणि ज्याची UGC स्थापन करण्याची शिफारस यांनी केलेली आहे. प्रश्न पाचवा, महत्त्वाचा प्रश्न, वेबसाईट जी आहे तर याच्या पत्त्याला काय म्हणतात? याच्यामध्ये HTML, त्यानंतर हायपरलिंक, होम पेज, URL. तर असे जे प्रश्न आहेत महत्त्वाचे आहेत. कम्प्युटरच्या नॉलेजचे प्रश्न देखील येत असतात. तर वेबसाईटमध्ये जो पत्ता असतो, वरती जो ॲड्रेस असतो त्याला लक्षात घ्या URL ऑप्शन क्रमांक ड असे म्हणतात. तर URLचे पूर्ण रूप म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर असा आहे आणि इंटरनेटवरील कोणतीही माहिती किंवा वेबसाईटचा पत्ता हा URLच्या माध्यमातून असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे. प्रश्न सहावा, LPGचे पूर्ण रूप काय? यामध्ये लार्ज पेट्रोल गॅस, लोअर पाईप गॅस, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, लार्ज पाईप गॅस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे LPG जे पूर्ण रूप आहे तर याच्यामध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असं म्हटलं जातं. तर LPGचे फुल फॉर्म लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन यांचे मिश्रण असतो जो दाबाखाली द्रव्य स्वरूपामध्ये सिलेंडरमध्ये साठवला जातो म्हणून याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे देखील म्हणतात. प्रश्न सातवा, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना यांनी केली आहे? रवींद्रनाथ टागोर, पिनागली वेंकय्या, सरोजिनी नायडू आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे महात्मा गांधी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पिनागली वेंकय्या ऑप्शन क्रमांक ब. भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तर याची रचना आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिक पिनागली वेंकय्या यांनी तिरंग्याच्या मूळ आराखडा आहे जो मूळ आराखडा तिरंग्याचा बनवला होता तर याचं श्रेय पिनागली वेंकय्या यांना जातो म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न आठवा, UGCचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली, बंगळुरू, म्हैसूर, मुंबई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की UGCचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तर 7 ठिकाणी त्यांची प्रादेशिक कार्यालये देखील आहेत. प्रश्न नववा,
मेरा भारत महान ही घोषणा कोणाशी निगडीत आहे? इंदिरा गांधी, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, व्ही.पी. सिंग. लक्षात घ्या, यामध्ये ऑप्शन क्रमांक ब आहे अचूक पर्याय आहे राजीव गांधी. मेरा भारत महान ही घोषणा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात खूप प्रसिद्ध झालेली होती. 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आसामचे पारंपरिक जे लोकनृत्य आहे ते आपल्याला सांगता येईल? याच्यामध्ये कथ्थक, भरतनाट्यम, बिहू, ओडिसी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की जे आसाम आहे तर यांचं जे नृत्य आहे, लोकनृत्य, त्याला बिहू असं म्हटलं जातं. बिहू हा आसाममधील एक प्रसिद्ध सण नृत्य प्रकार आहे. लक्षात घ्या, जो पीक कापणीच्या वेळी साजरा केला जातो. सण आणि नृत्य प्रकार देखील एकच आहे, बिहू. प्रश्न 11वा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणाला मानले जाते? एक आहे खंडोबा, विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना लक्षात घ्या मानले जाते. का प्रश्न 12वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? वपू काळे, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, पु ल देशपांडे. तर ययाती ही कादंबरी ज्यांनी लिहिली, आपण यापूर्वी देखील पाहिलं होतं की वि स खांडेकर यांनी ययाती ही जी कादंबरी आहे ती लिहिलेली आहे आणि या कादंबरीसाठी वि स खांडेकर यांना मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. ऑप्शन क्रमांक ब, वि स खांडेकर. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? सी व्ही रमन, ऑप्शन ब होमी बाबा, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, विक्रम साराभाई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. भारताच्या क्षेपणास्त्र मिसाईल जे आहे तर या विकासात अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते आणि म्हणून डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन असे ओळखले जाते. प्रश्न पुढचा आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, कर्नाटक. तर 14वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये आहे. तर एक शिंगी गेंड्यासाठी हे जे उद्यान आहे ते जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक ब अचूक प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी, मंगळ, गुरु किंवा शनी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सौरमालेतील गुरु हा आपल्या सूर्यमालेतील वस्तुमान आणि आकाराने मोठा असणारा ग्रह आहे. प्रश्न 16वा, संगणकाचा शोध कोणी लावला? एक आहे थॉमस एडिसन, चार्ल्स बॅबेज, ग्रॅहम बेल, आयझॅक न्यूटन. तर संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे. तर त्यांनी प्रथम संगणकाची जी संकल्पना आहे ती मांडली आणि म्हणून त्यांना संगणकाचे जनक आहेत त्यांना बोललं जातं. संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे. प्रश्न 17वा, जागतिक आरोग्य संघटना WHO, लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटना WHO चे मुख्यालय कोठे आहे? याच्यामध्ये न्यूयॉर्क, पॅरिस, जिनिव्हा किंवा लंडन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जागतिक जी आरोग्य संघटना आहे तर ती सध्या ऑप्शन क्रमांक क, जिनिव्हा या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी 7 एप्रिल 1948 रोजी WHO जी स्थापना आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटना. ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. प्रश्न 18वा, संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? सगळ्यांना माहिती आहे. एक आहे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यांनी संविधान तयार करण्यामध्ये खूप मेहनत घेतली. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. म्हणून संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. प्रश्न 19वा, मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? 1920, 1930, 1942, 1947. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, मिठाचा सत्याग्रह 1930 साली झाला. महात्मा गांधीजींनी साबरमती ते दांडी अशी यात्रा काढून 12 मार्च ते 6 एप्रिल 1930 या काळामध्ये हा मिठाचा सत्याग्रह केलेला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे.
याच्यामध्ये 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? नाशिक, जळगाव, नागपूर किंवा रत्नागिरी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नागपूर. नागपूर राज्यात संत्र्यांचा दर्जा आणि चव यामुळे या ठिकाणी पीकसुद्धा जास्त होतं, त्यामुळे नागपूरची संत्री या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहेत. नाशिक पाहायला गेलं तर द्राक्ष, जळगाव केळी आणि रत्नागिरी हापूस आंबा अशा प्रकारचे हे प्रसिद्ध फळं आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. प्रश्न 21वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती? तर राज्यसभा आहे तर याचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. भारतीय संविधानानुसार जे भारताचे उपराष्ट्रपती असतील तेच राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहतात. ऑप्शन क्रमांक ब. 22वा प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर लक्षात घ्या, सगळ्यांना माहिती पाहिजे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय नीरज चोप्रा, अभिनव बिंद्रा, पी.व्ही. सिंधू, लँडर पेस? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. अभिनव बिंद्रा यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकवले होते. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 23वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ताल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई, सप्तशृंगी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर आहे ते कळसुबाईचं शिखर. तर की हे अहमदनगर जिल्ह्यातील शिखर असून त्याची उंची 1646 मीटर इतकी आहे. ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. प्रश्न 24वा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक अ लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, त्यानंतर पाहू शकता की पंडित जवाहरलाल नेहरू, साने गुरुजी? तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक जे आहे ज्यांनी लिहिलेलं आहे तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक क पंडित जवाहरलाल नेहरू. कारण का पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, लक्षात घ्या की प्रश्न क्रमांक जो 24वा आहे तर यामध्ये यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात असताना त्यांनी भारताचा इतिहास आणि संस्कृती यावर हे पुस्तक लिहिलेले होते. प्रश्न 25वा, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? लुई पाश्चर, विल्यम हार्वे, रॉबर्ट हुक, एडवर्ड जेन्नर? तर रक्ताभिसरणाचा जो शोध आहे तो ऑप्शन क्रमांक ब विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. मानवी शरीरात रक्त एक हृदयाद्वारे पंप केले जाते आणि वाहिन्यांद्वारे फिरते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. प्रश्न 26वा, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया? तर लक्षात घ्या, भारताची जी बँकांची बँक आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते. त्याला RBI असे देखील म्हणतात. कारण का बँकांची बँक म्हणून ओळखली जाणारी RBI चलनाचे नियंत्रण आणि बँकिंग व्यवस्थेवर देखरेख ठेवणारी बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? सगळ्यांना माहिती आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन, सर आयझॅक न्यूटन, गॅलिलिओ, मेरी क्युरी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तो मांडलेला आहे. सफरचंद खाली पडताना पाहून त्यांनी विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकांना आकर्षित करते हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. प्रश्न 28वा, अजिंठा व वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि लातूर? तर अजिंठाची जी लेणी आहेत ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत. तर या जागतिक वारसा स्थळामधील अजिंठा बौद्ध लेण्यांसाठी आणि वेरूळ कैलास मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 29वा प्रश्न, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? CO2, H2O, त्यानंतर NaCl, त्यानंतर O2? तर पाण्याचे रासायनिक सूत्र आहे ऑप्शन क्रमांक ब H2O. यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो, म्हणून हे उत्तर आहे ते बरोबर आहे. प्रश्न 30वा, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी? तर 30वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. तर यांनी 1881 मध्ये लोकमताला जागृत करण्यासाठी हे वृत्तपत्र
सुरू केले होते. त्यामुळे केसरी वृत्तपत्र जे आहे तर ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे.